असं म्हणतात की वय हा फक्त नंबर आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि विशेषतः ते शारीरिक क्षमता तपासणारं असेल तर ते तरुणपणी केलं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींवर जर जिद्द असेल तर मात करता येते. हे ज्यांनी दाखवून दिलंय अशी व्यक्ती आज आपल्यासोबत उपस्थित आहे. ज्यांनी कोणतीही बॅकग्राऊंड नसताना वयाच्या 37व्या वर्षी सहज धावायला सुरुवात केली आणि आज त्या केवळ एक धावपटू नाही आहेत, तर सांगलीच्या पहिल्या आयर्न वुमन ठरल्यात. जगातील सर्वात कठीण मानली जाणारी तब्बल 90 किलोमीटरची कॉम्रेड्स रन असो किंवा वाळवंटातील आव्हानात्मक 100 किलोमीटरची द बॉर्डर रन, प्रत्येक ठिकाणी त्यांनी भारताचा आणि सांगलीचा झेंडा फडकावलाय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिल्पा दाते. पेशाने गायनेकोलॉजिस्ट असलेल्या गेली 21 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शिल्पा यांनी घर आणि हॉस्पिटल सांभाळत ही धावण्याची आवड कशी जोपासली, त्यासाठी किती मेहनत लागली, केवळ आवड म्हणून धावता धावता त्या अल्ट्रा रनर कशा बनल्या, नवीन महिला आणि मुलींना या क्षेत्रात यायचं असेल तर काय करावं लागेल, या सर्वच विषयांवर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यामुळे हा एपिसोड पूर्ण पहा आणि तुमच्या उद्यापासून जिम सुरू करेन, उद्यापासून एक्सरसाइज सुरू करेन असं सतत म्हणणाऱ्या एखाद्या फ्रेंड किंवा रिलेटिव्हसोबत हा एपिसोड नक्की शेअर करा. एन्जॉय द शो. मॅम, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. मॅम, पहिला प्रश्न अगदी जो सर्वांना आहे, तुमच्या सोशल मीडियावरती आम्ही पाहतोय की तुम्ही दररोज धावत असता, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये असेल किंवा इन जनरल सुद्धा तुम्ही तो रनिंग कधी बंद करत नाही. तर आम्हाला तोच पहिला प्रश्न आहे की डॉक्टर शिल्पा एवढ्या धावतात का? धावणं हा एक्सरसाइजचं आहेच, पण आता तो माझ्या जीवनशैलीचा एक भाग झालाय. अच्छा. जसं आता आपण जेवतो, जसं आपण श्वास घेतो, बरोबर. तशा प्रकारे आता रनिंग हा अविभाज्य घटक आहे. पॅशन आहे म्हणा माझी, किंवा ओके. मला लागलेलं एक व्यसन आहे. आणि फॉर अ चेंज हे व्यसन वाईट नाही आहे. नाही, तर अगदीच. त्याच्यामुळे एक मला तो स्वतःला चॅलेंज करणारा क्षण असतो. माझा स्वतःचा मी टाईम मला देतो आणि मला ते खूप आवडतं. मी खूप एन्जॉय करते अच्छा. आणि मला ओव्हरऑल खूप मजा येते पळताना, म्हणून मी ओके. पळते. अच्छा. या धावण्याची मॅम सुरुवात कधी आणि कशी झाली होती? 2017 पर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करत होते. म्हणजे मी कधी झुंबा, एरोबिक्स, जिम असं जे मला जमेल ते मी ओके. करत होते. माझ्या आयुष्यात कधीच रनिंग हा विषय नव्हता आला. ओके. म्हणजे मी शाळेत कधी ॲथलीट नव्हते, रनर नव्हते. तर असंच मी जिममध्ये वर्कआउट करत होते आणि ट्रेडमिलवरती विचार केला आपण थोडंसं रन करून बघावं. बरेच अच्छा. लोकं सांगितले तोपर्यंत थोडंसं रनिंग कल्चर डेव्हलप व्हायच्या सुरुवातीला होतं. अच्छा. तर ट्रेडमिलवरती मी असंच एक 2-2.5 किलोमीटर पळून बघितलं आणि मला ते खूप छान वाटलं. ओके. मग आणि 1-2 दिवसानंतर परत ट्रेडमिलवरतीच मी एक 5 किलोमीटर अंतर पळले आणि मला ते ओके. खूप छान वाटलं. मग अच्छा. मला जाणवलं की हे आवडतंय आपल्याला, पण एकाच ठिकाणी पळायला थोडंसं बोर होतंय. अच्छा. तर मग मी विचार केला आपण रोड रनिंग एकदा करून बघूया. म्हणजे आपण ओके. एकदम असं छान मोकळ्या हवेत वगैरे पळू शकतो आणि थोडा वेगळा एक्सपिरियन्स, कारण आणि हे त्याच सगळं ठिकाणी 2017 लाच. ओके. 2017 ऑक्टोबर, म्हणजे मला अच्छा. महिना पण छान आठवतोय. ओके. आणि मी असंच विचार केला आता आपण रस्त्यावरती पळून बघूया. मग मी थोडंसं रोड रनिंग सुरू केलं आणि मला जाणवलं की असं एक आठवडा 2 आठवडे प्रॅक्टिस केल्यावरती 10 किलोमीटर अंतर मी अगदी इझिली पार करायला लागले. अच्छा. ओके. आणि असं खूप काही मला त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागत होते किंवा मला खूप दमल्यासारखं वाटतंय, ओके. असंही काही नव्हतं. मग मी म्हटलं आता ठीक आहे, 10 किलोमीटर तर आपलं 1 तासामध्ये होतंय. होतंय. मग आता बरोबर. आपल्याला काहीतरी चॅलेंज पाहिजे, काहीतरी तयारी करायला पाहिजे. ओके. तर तेव्हा दरवर्षी आपल्याकडे शहीद मॅरेथॉन असायची. येस, बरोबर. तर अगदी 2-3 महिन्याच्या अंतरावरती आली होती, कारण हे हं, हं. ऑक्टोबर-नोव्हेंबरची गोष्ट होती. ओके. तर मी म्हटलं चला आता 21 किलोमीटर सगळेजण पळतायत, तर आपल्याला पण जमतंय का बघावं. बघूया. ओके. आणि मग मी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं अच्छा. 21 किलोमीटरला आणि त्याची तयारी सुरू केली. ओके. आणि 2-3 महिन्यात मला 21 किलोमीटरचं अंतर छान जमायला लागलं. ती छान मी अगदी म्हणजे पहिली कव्हर माझी करायला 21 लागला. किलोमीटरची हाफ मॅरेथॉन कव्हर केली. ओके. आणि अगदी पहिल्याच ह्याच्यामध्ये मला पोडियम फिनिश मिळाला. मग माझी कॉन्फिडन्स लेव्हलही वाढली, की अरे 3 ओके. महिन्यात आपण एवढं पोहोचू शकतो. बरोबर. आणि अशी काही हिस्ट्री नाहीये, की मी एक ॲथलीट आहे हो. किंवा मी रनिंग करत होते किंवा असं काही. मग मला ते हळू खूप आवडायला लागलं आणि मला असं वाटत होतं माझ्याकडे खूप सारी एनर्जी आहे ओके. आणि हे जे काही मी व्यायाम प्रकार करतीये, तर त्यातून तो एवढा म्हणजे त्याचा वापर नीट प्रकारे होत नाहीये किंवा मला असं काहीतरी एक जी गोष्ट करायला खूप आवडेल, असा व्यायाम प्रकार मला मिळत नाहीये. ओके. आणि मग तो रनिंगच्या रूपाने मला मिळाला
आणि मग देर वॉज नो लुकिंग बॅक. ओके. 21 झालं, 42, 50, बापरे. 65, अच्छा. 78, 100 असा हळूहळू मग तो आलेख वाढत गेला. आणि हळूहळू तुम्ही अशा अल्ट्रा रनर झालात. पण हे अल्ट्रा रन नेमकं काय असतं? ती कशा प्रकारची स्पर्धा असते? याबद्दल थोडंसं आमच्या व्ह्युअर्सना सांगितलं तर. अल्ट्रा रनिंग म्हणजे एनिथिंग मोर दॅन 50 किलोमीटर इज Okay. कॉल्ड ॲज अल्ट्रा रनिंग. मग अच्छा. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. ट्रेल रन म्हणजे असा रस्ता नसतो. हम्म. जंगलातून, हम्म. डोंगरातून किंवा Okay. असं जिथे काहीच नाहीये, झाडं झुडपं, अच्छा. अशा ट्रेल रन असतात. म्हणजे मी आता SRT केली हम्म. तर त्याच्यामध्ये सिंहगड, राजगड, तोरणा ओके. हे बॅक टू बॅक तिन्ही फोर्ट पळत चढायचे ओके. आणि त्याच्या मधला पार्ट आहे तो पण आपण ट्रेल रन करत कम्प्लीट अच्छा. करायचा. तर तो 12 तासाचा कट ऑफ असतो. ओके. तर मी 11 तासात तो कम्प्लीट केला. तर ही एक झाली ट्रेल रन, ती अच्छा. पण अल्ट्रा रनचाच पार्ट आहे. ओके. आणि तुम्ही 100 किलोमीटर बॉर्डर रन हे पण अल्ट्रा रनिंगचाच पार्ट आहे, पण अच्छा. ती असते रोडवरती, ओके. प्रॉपर टार रोड असतो. अच्छा अच्छा. त्यात आता हिल रन असतात. ओके. म्हणजे ज्या भागात डोंगराळ प्रदेश आहेत, मग तुम्हाला घाट चढून जायचे, उतरायचे, हम्म. अशा प्रकारचे. ओके. किंवा अशा असतात की नाईट अल्ट्रा, मोस्ट ऑफ देम रात्री 12ला सुरू होतात. ओके. आता लोणावळा अल्ट्रा असेल किंवा अच्छा. कास अल्ट्रा असेल किंवा बाकीच्या बऱ्याचशा रेसेस आहेत, त्या रात्री 12ला सुरू होतात. अच्छा. आता आम्ही रिसेंटली केली गणपतीपुळे अल्ट्रा, ओके. तर ती 56 किलोमीटरची होती. रात्री 12:01 ती सुरू झाली अच्छा. आणि 65 किलोमीटर रात्रभर पळायचं. ते कुठून कुठेपर्यंत? गणपतीपुळे destination? गणपतीपुळेच्या मंदिरातून सुरू झाली ओके. आणि आरेवारेचा अख्खा डोंगर क्रॉस करून अच्छा. जायचं, परत यायचं. तो 28 किलोमीटरचा एक लूप होता हो. असा, आणि 2दा मारायचा. म्हणजे तो ओके. घाट अख्खा चढायचा, उतरायचा, चढायचा, उतरायचा. ओके. आणि ह्युमिडिटी म्हणाल तर बाप रे, हो. म्हणजे अक्षरशः अशा धारा समुद्र लागल्या जवळ होत्या. असल्यामुळं, हो. प्रचंड ह्युमिडिटी आणि गरमी, वारं पण ओके. जे येत होतं ना ते पण गरम होतं. त्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स हम्म. होता. आणि रात्री अंधार असतो पूर्ण, हो. त्यामुळे तुम्हाला हेडलॅम्प लावायचा असतो. ओके. कारण तुम्हाला पुढचं काहीच दिसत नसतं. तुम्ही बरोबर. खड्ड्यात पडलात तरी तुम्हाला दिसणार नाही. समजणार नाही. तर त्याच्यामुळे बरोबर. तुम्हाला, आणि ज्या अल्ट्रा रन असतात त्या बऱ्याचशा सेल्फ सपोर्टेड असतात. ओके. म्हणजे हायड्रेशन हे खूप उशिरा मिळतं अच्छा. आपल्याला, एक 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर, 20 किलोमीटर हम्म. अशा अंतरावर. त्यामुळे बरेचदा तुम्हाला बॅकपॅक असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॅमल बॅग म्हणून असतं. ओके. एक 1.5 लिटर पर्यंतच्या पाण्याच्या पिशव्या असतात, त्याला हम्म. स्ट्रॉ असते. हा, म्हणजे हा. तुम्हाला ती काढायची गरज नाही. ओके. पळता पळता तुम्ही स्ट्रॉनी अच्छा. पाणी प्यायचं आणि कंटिन्यू युअर रन. मग जेलसाठी वेगळे पॉकेट असतात. ओके. बाकी तुम्हाला स्पेसिफिक फूड आयटम्स जर काही हवे असतात हम्म. तर ते तुम्हाला स्वतःला कॅरी करायला लागतात. आणि हायड्रेशन पॉईंट जसं मी तुम्हाला म्हणलं, तर त्याच्यावरती तुम्हाला लागणारं साधं पाणी असेल ओके. किंवा इलेक्ट्रोलाइट्स असतील किंवा तुम्हाला बाकी काही स्पेसिफिक चिक्की आहे, म्हणजे अच्छा. तुम्हाला एनर्जी पण मेंटेन करायची हो. आहे. केळं, ओके. ऑरेंजेस. आता परवा गणपतीपुळेला त्यांनी कलिंगड कापून ठेवली होती, थंड ओके. अशी. अच्छा. त्यामुळे ते पळताना इतकं छान वाटत होतं असं अच्छा. कलिंगड अंगात गेल्यानंतर, की चला आता आपल्याला थोडा जीवात ओके. जीव आला. तर अशा प्रकारे, आणि ते खूप छान सपोर्ट करतात, चिअर करतात तुम्हाला. ओके. आणि तुम्हाला अगदी पाण्याच्या बाटल्या भरून देण्यापासून सगळं ते तुम्हाला मदत करतात. हम्म. आणि बाकी मग तुम्हाला जसं काही स्पेसिफिक गोष्टी लागणार असतील तर ते तुम्हाला कॅरी करायचं. जेल असतात, पळताना ओके. बरेचदा मी जेल वापरतो. जेलमध्ये एक 100 किलो कॅलरीजचं एक शॉट असतो ओके. आणि त्यात इलेक्ट्रोलाइट्स पण असतात. अच्छा. मग आम्ही ओके. काय करतो, साधारण 45 मिनिट्स किंवा 1 अवर झालं हम्म. की एक जेल घेऊन टाकायची. अच्छा. ओके. मग ते जेलमुळे पण आपल्याला बरेचदा क्रॅम्प पासून प्रिव्हेन्शन, ओके. किंवा तुम्हाला एनर्जी डाऊन होते तर ते होऊ नये म्हणून ते सप्लिमेंट्स. आता अच्छा. काही जण असतात ते फक्त नॅचरल सोर्सेस, म्हणजे आर्टिफिशियली काहीच घेत नाहीत. ओके. मग उकडलेले रताळे, अच्छा. उकडलेले बटाटे, हम्म. बनानाज हे, किंवा चिक्की, ओके. खजूर, अच्छा. ड्रायफ्रुट्स. तर हे अमेझिंग आहेत, कारण पळताना पोटावरती पण प्रेशर नाही आलं हो. पाहिजे, जड नाही झालं पाहिजे, बरोबर. आणि कॅलरी पण मिळाल्या पाहिजेत, इलेक्ट्रोलाइट्स पण मिळाले पाहिजेत, ओके. हायड्रेशन पण मेंटेन झालं पाहिजे. अच्छा. तर तो सगळा बॅलन्स आपल्याला ठेवायला लागतो. मग ओके. आमचं कॅल्क्युलेशन कसं असतं, 1 किलोमीटर झालं की 1 किंवा 2 घोट पाणी अच्छा. आणि 1 किंवा 2 घोट इलेक्ट्रोलाइट, हे एक ते रफ घ्यायचं. हा ओके. रफ हा. आहे. आणि त्यातून जर खूपच आता तुमचा एरिया, तर तुम्ही गोव्याला पळताय, हम्म. दुपारी पळताय, तर खूप जास्त लॉस होतो. हो. त्या प्रपोर्शनेटली तुम्हाला पाणी, इलेक्ट्रोलाइट वाढवत जायला थोडंसं लागतं. वाढवावं लागेल पर किलोमीटर. कारण तुम्ही ओके. जर एकदा तुम्हाला क्रॅम्प आला हम्म. की तो परत जाईपर्यंत 10-15 मिनिटं जातात आणि हो. मग ती पुढची रन इतकी पेनफुल होते. ओके. त्यामुळे प्रायोरिटी असं असते की क्रॅम्प न येता ती रेस कम्प्लीट पूर्ण व्हावी. करायला. त्यामुळे जर ओके. योग्य प्रकारे तुम्ही इलेक्ट्रोलाइट्सचा इंटेक ठेवलात तर यू ओके. कॅन प्रिव्हेंट इट. आणि तरी आमच्याकडे छोट्या पाऊचमध्ये मीठ असतं. कधीही अच्छा. असं वाटलं ना की अरे तर मला क्रॅम्प येण्याची शक्यता आहे, हम्म. पटकन ते मीठ जिभेखाली ठेवायचं आणि गिळून टाकायचं. ओके. हायड्रेशन पॉइंटला पण ते अवेलेबल असतं.
अच्छा. आणि त्याच्यामुळे ते क्रॅम्प थोडासा पटकन कमी यायच्या आधीच ते घेऊन टाकलं ना ओके. तर यू कॅन प्रिव्हेंट इट. अच्छा, ओके. पण तुम्हाला अल्ट्रा रनर व्हावं असं नेमकं केव्हा वाटलं? म्हणजे कोणत्या स्टेजला वाटलं? आम्ही 2019ला आयर्नमॅन केलं, आयर्नमॅन 70.3. अच्छा. मग कुठलीही मोठी इव्हेंट झाली की पहिला प्रश्न असतो की पुढे काय? हो, बरोबर. मग तोपर्यंत आम्ही फक्त 21 किलोमीटर अंतर पळून पार केलं होतं. ओके. स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग असा तो भाग होता. ओके. तर 21 किलोमीटरपर्यंतचं अंतर आता आम्ही कसंही कव्हर करत कव्हर होतो. करतच होता पण तुम्ही. त्याच्या बरं. पुढे काय असं? तर आपल्याकडे दरवर्षी मुंबई मॅरेथॉन असते आणि हम्म. ती अशी जगभरातल्या अतिशय एलिट मॅरेथॉनमधली आहे. मॅरेथॉन ओके. इज 42 किलोमीटर्स. ओके. तर मी आणि ठरवलं की चला आता आपण 42 करून बघायचं. आणि ऑक्टोबरमध्ये आमची ही झाली आयर्नमॅन 70.3. 2 महिने होते आमच्याकडे, नोव्हेंबर आणि डिसेंबर. कारण जानेवारी सेकंड वीकमध्ये मुंबई मॅरेथॉन मुंबई होती. मॅरेथॉन होती. मग आम्ही बरोबर. बऱ्यापैकी शक्य आहे तेवढं मी प्रॅक्टिस केली. अच्छा. आणि पहिली मॅरेथॉन आहे, अगदी छान एन्जॉय करत करायची आहे. काहीही टाईम लिमिट नाही आहे. कारण ओके. पहिली मॅरेथॉन कंप्लीट करणं 42 किलोमीटर हे ओके. एक फील मला घ्यायचं बरोबर. होतं. आणि छान तिथलं वातावरण खूपच सुंदर अच्छा. असतं. लोक खूप तुम्हाला चीअर करतात. छान हायड्रेशन असतं. इतकं सुंदर समुद्राच्या बाजूनी तुम्ही पळत असता. ओके. खूप सुंदर असतं सगळं आणि ते एन्जॉय करत करत मी म्हणलं आपलं काय 5-5.5 तासात छान आरामात कंप्लीट करायची. करायचं. ओके. आणि पहिली माझी 4.5 तासाच्या आतच कंप्लीट झाली. आणि बरं. माझी आई आली होती फिनिश लाईनला. अच्छा. तर ती माझा फोटो काढत होती आणि मला म्हणली, "अगं तुझ्याकडे बघून दमल्यासारखंच वाटत नाहीये. थोडा ओके. चेहऱ्यावरती दमल्याचे भाव आण." तर मी तिला म्हटलं, "का मला खरंच दमल्यासारखं नाही वाटत आहे." ओके. आणि मग मला तेव्हा कळलं की मला हे 10-12 किलोमीटर पळून काही एवढी मजा येत नाहीये. ओके. तर हे लाँग डिस्टन्स आहे हे मला जास्त आवडतंय. अच्छा. आणि मग तिथून मी 50-65 असा ओके. लाँग डिस्टन्स एनिथिंग मोर दॅन 50 किलोमीटर्स ओके. इज अल्ट्रा रन. अच्छा. मग त्याचा प्रवास सुरू झाला. पण मॅम जेव्हा तुम्ही 90 अगदी 100 किलोमीटर जेव्हा धावता, तेव्हा फिजिकल फिटनेस तर महत्त्वाचा आहे. पण मग जो तुमचा ऑब्व्हियसली चांगला आहे. पण मग मेंटल टफनेस किंवा मेंटल फिटनेस या 90-90, 100-100 किलोमीटरमध्ये रनिंगमध्ये किती महत्त्वाचा आहे? माझ्या मते तर 80% पार्ट हा मेंटल गेम आहे. हो, अच्छा. आणि 20% पार्ट हा तुमचा फिजिकल. फिजिकल आहे. कारण बरेचदा असं असतं की रनर हिट्स अ वॉल. म्हणजे असं एक पॉइंट येतो की नाही मी आता ह्याच्यापुढे होऊ पळू शकत शकणार नाही. नाही. बरोबर. आणि तो शारीरिक थकवापेक्षा एक मेंटल ब्लॉक असतो, एक अच्छा. फॉग असतो. तुम्हाला असं वाटतं की नाही आय एम डन. हं. पण त्याच वेळेस जर तुम्ही ती ओव्हरकम केली तो एक पॉइंट, तर त्याच्यापुढे तुम्ही ती रेस कंप्लीट पण करता. अच्छा. तर तो असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा कॉम्रेड्सला गेले 2023 मध्ये, त्याच्या आधी माझीही कधी 90 किलोमीटरची रन झाली झाली नव्हती. नव्हती. मॅक्सिमम प्रॅक्टिस रन आम्ही केल्या होत्या 50, 55, 60, 65च्या. ओके. तर माझीही ती पहिलीच 90 किलोमीटरची रेस होती आणि मला प्रॉपर मोठी नी इंजुरी झाली होती. हो. तर त्याच्यामुळे ती होणार की नाही रेस माझ्याकडनं कंप्लीट हा एक मोठा क्वेश्चन मार्क होता. अच्छा. पण मी मनात ठरवलं होतं की आपण गेले 8 महिने प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतोय करतोय. बरोबर. आणि आपण ट्रीटमेंट मोडॅलिटीज पण जेवढ्या अवेलेबल आहेत तर त्या सगळ्या केलेल्या केलेली आहेत. सो जस्ट ट्रस्ट द प्रोसेस हं. आणि आय कॅन डू इट. ओके. तर फक्त मी असं ठरवलं की आपण गिव्हअप नाही करायचं. आपल्याला हां, खूपच पेन झाली आणि शक्यच नाहीये आता मला पाय ठेवणं वगैरे दॅट इज फाईन. बरोबर. पण मेंटली खूप पॉझिटिव्हली मी त्या अच्छा. रेसला गेले. आणि त्याचा कट ऑफ असतो 12 तासांचा. ओके. म्हणजे सकाळी 5:30ला ती रेस सुरू होते आणि एक 90 किलोमीटरचं अंतर आहे पीटर मॅरिसबर्ग आणि डर्बनमध्ये. हं, हं. तर ते आपल्याला 12 तासाच्या आत म्हणजे संध्याकाळी 5:30च्या आत जर तुम्ही क्रॉस केलं तर यू आर एलिजिबल टू गेट दॅट मेडल. ओके. आणि 1 सेकंद जरी त्या फिनिश लाईनच्या इकडे तुम्ही राहिलात तर यू आर तर डिस्क्वालिफाईड. ओके. तर ते 12 तासाचं अंतर मी 9 तास 55 मिनिटात विथ इंजुरी कंप्लीट केलं. तर ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेंटली जर तुम्ही स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह राहिलात अच्छा. तर ह्या छोट्याफार आता थोडे क्रॅम्प्स येणं किंवा थोड्याफार इंजुरी होणं हे आहे. कारण तुम्ही एवढं अंतर टार रोडवरती बरोबर. पळताय तर तुम्हाला इंजुरीज एक्सपेक्टेड आहेत. पण ओके. मेंटली जर तुम्ही थोडं पॉझिटिव्ह आणि टफ राहिलात तर हं. डिस्टन्स इज जस्ट द नंबर. अच्छा. म्हणजे मेंटल फिटनेसच जास्त गरजेचं आहे. अच्छा. मॅम तुम्ही कॉम्रेड्स रनबद्दल सांगितलं. कॉम्रेड्स असेल किंवा बॉर्डर रन सारख्या तुम्ही स्पर्धा केलेल्या आहेत. त्यांचा अनुभव ओव्हरऑल बघितला तर तो कसा होता? ह्या 2 एक्स्ट्रीम रेसेस आहेत. म्हणजे तुमचा फिजिकल फिटनेसचं ते बघतात. मेंटल फिटनेस पण तेवढाच बघतात. कॉम्रेड्स ही अशी एक मॅरेथॉन आहे ना, की साऊथ आफ्रिकेमध्ये तो एक फेस्टिव्हल असतो. अच्छा. म्हणजे आपण दिवाळी कशी सेलिब्रेट करतो किंवा आपला असा होळीचा सण हो, कसा मोठा असतो. असतो. तर तशा प्रकारे तिथले सगळे लोकं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. हो, ओके. आणि त्या रूटवरती जेवढी सगळी घरं आहेत,
त्या सगळ्या घरातली माणसं रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी राहतात. अच्छा. ती तुम्हाला चिअर Cheer करतात. करतात. ओके. काही जण तर तुम्हाला त्यांनी काही हाताने बनवलेले पदार्थ ऑफर करतात. काही जण ओके. तुमच्यासाठी डान्स करतात तुम्हाला चिअर करायला ओके. किंवा मोटिवेट करायला. काही लोक तुमच्याबरोबर पळायला सुद्धा येतात. म्हणजे एक सेलिब्रेशन ते. एक्झॅक्टली. म्हणजे इट इज ओके. जस्ट लाईक अ फेस्टिवल टू देम. ओके. आणि एक अतिशय सुंदर माहोल असतो. तुमच्या आजूबाजूला जगभरातले साधारण एक 30-35 हजार रनर कंटिन्युअस बापरे. पळत असतात. ओके. आणि सगळेजण एकमेकांना मदत करत असतात, पुश करत असतात. कारण हिली भाग आहे. खूप बरोबर. इन्क्लाइन्स आहेत, डिक्लाइन्स आहेत आणि अच्छा. अवघड रेस आहे बऱ्यापैकी. पण इतका छान माहोल आहे, इतकं छान ते सगळे चिअर करतात आणि स्पेशली इंडियन्सना हम्म, हम्म. इतकं एक आपल्याला माहिती आहे की साऊथ आफ्रिका आणि आपल्यामध्ये बरोबर. खूप चांगलं चांगलं बॉन्डिंग आहे relation. महात्मा बरोबर. गांधीजींमुळे. बरोबर. आणि तिथल्या लोकांना जर आपली इंडियन जर्सी दिसली, त्याच्यावर आपलं नाव पण लिहिलेलं असतं, बरोबर. ते आपलं नाव घेऊन पुकारतात. आणि स्पेशली जर गर्ल असेल इंडियन, ओके. मग तर इतकं चिअर करतात ना, म्हणजे अच्छा. तुम्ही दमलेल्या जरी असाल तरी तुम्ही उठून पळायला लागाल, इतकं ओके. ते सुंदर चिअर करतात. अच्छा. आणि दुसरा एक्झॅक्टली अपोजिट आहे बॉर्डर रन. ॲब्सोल्युटली लोनली, पूर्ण डेझर्टमध्ये. ओके. तिथे कुठल्याही प्रकारची हिल नाहीये, पण न संपणारं वाळवंट. ओके. दुपारी 12 वाजता ती रन सुरू होते आणि 6:30 वाजेपर्यंत भरपूर ऊन. ओके. मग एकदा सनसेट झाला की थंडी. अशी बोन चिलिंग बरोबर. कोल्ड. म्हणजे तुम्ही असं उभारू पण शकत नाही. दूर दूरपर्यंत कोणीही नाहीये, वस्ती नाहीये, ओके. कोणी दिसत नाही, घरं नाही, अच्छा. कोणी नाहीये. यू आर ऑल अलोन. फक्त एक असतं की ते पौर्णिमेच्या आसपास ती ठेवतात. त्यामुळे अच्छा. चंद्र आहे थोडासा साक्षीला. light, हा. त्याच्या लाईटमध्ये अतिशय व्यवस्थित छान प्रकाश पडलेला असतो. ओके. तुम्हाला लॅम्प सुद्धा लावायला लागत नाही. आणि असंच तुम्ही एकटं ती रन करायची असते. अच्छा. आणि तो खरा एक म्हणतो ना मेंटल चॅलेंज की तुमच्या हा. किलोमीटर आणि किलोमीटर कोणीच कोणी नाहीये नाही. आणि तुम्ही एकटे पळताय आणि ओके. अगदी म्हणजे पाकिस्तान आपल्याला दिसतं साईडला की आता अच्छा. नेक्स्ट ओके. पोस्ट पाकिस्तानची असेल आणि तुम्ही नॉनस्टॉप त्याच्यावर पळत राहता. म्हणजे हे दोन ओके. एक्स्ट्रीम एंड आहेत. इथे तुम्हाला चिअर करायला एवढी एवढी माणसं आहेत लोक होती. आणि इथे तुम्ही ऑल अलोन. आणि हायड्रेशन पॉईंट पण 10 किलोमीटरला आहेत. मध्ये ओके. 10 किलोमीटर तुम्हाला काहीच पाणी मिळत नाही. मिळणार नाहीये, खायला मिळणार नाहीये, एड स्टेशन नाहीये, काही नाहीये. तुम्ही तुमच्या पाठीवर एव्हरीथिंग यू हॅव टू कॅरी. बापरे. पाण्याची पिशवी ठेवायला लागते, खाद्यपदार्थ ठेवायला लागतात ओके. आणि 10 किलोमीटर हे तुम्ही सेल्फ सपोर्टेड करायला लागतं. दोन्ही एकदम एक्स्ट्रीम टोकं म्हणता येतील आपल्याला. पण तुम्ही जसं मॅम दुसऱ्या बॉर्डर रनबद्दल सांगितलं की एकट्याने एवढ्या लांबपर्यंत प्लस तो वाळवंटातला रूट असतो. मग मॅम तुम्हाला कधीही एवढी मोठी स्पर्धा करताना, रनिंग करताना हेल्युसिनेशनचा इफेक्ट जाणवला का? दृष्टीभ्रम ज्याला आपण म्हणतो, ते जाणवलं का? मी स्वतः नाही अनुभव घेतला, पण ओके. मी जेव्हा बॉर्डरला गेले होते, तर आमच्या नेक्स्ट रूममध्ये 1-2 रनर होते. ओके. तर एक लेडी होती आणि तिचा भाऊ एक होता मोठा. हम्म. ते दोघं जण आम्ही असं चहा पिता चर्चा करत होतो. हम्म. तर त्यातला तो एक DNF झाला. म्हणजे त्यांनी ती रेसमध्ये सोडून सोडून दिली. दिले. ओके. तर त्याला सारखं थोड्या वेळाने कुणीतरी आपल्या खांद्यावरती काहीतरी असं टॅप करतंय, बापरे. असं वाटायला लागलं. ओके. मग तो वळून बघायचा आणि कोणीच नसायचं. ओके. मग त्यांनी थोडा वेळ तसंच कंटिन्यू केलं. पण नंतर त्याला जाम भीती वाटायला लागली. मग ते पुढच्या एड स्टेशनला तो म्हणला की आय एम डन. मी ओके. ह्याच्या पुढे नाही चालवू शकत किंवा पळू अच्छा. शकत. आणि त्यांनी ती क्विट केली. आणि ती मुलगी होती, ती म्हणाली काहीतरी कानात आवाज येत होते, पण ओके. कळत नव्हतं काय आहे ते. पण मी एवढंच ठरवलं की आपल्याला काही ऐकायचं नाहीये, असंच फोकस करायचंय. मी पूर्ण डोळे बिळे बंद करून, कान बिन बंद करून फक्त पुढे पळत राहिले, पुढे पळत राहिले ओके. आणि शी कुड फिनिश अ रेस. अच्छा. पण असे बरेच जणांना असे अनुभव आलेले आहेत. पण ते कशामुळे येत असतील मॅम? एक 2-3 गोष्ट मला वाटते तोचपणा आपण करतो ना, हम्म. थोडासा ब्रेन फॉग होतो. आपली बरोबर. थिंकिंग प्रोसेस एकतर आपण डिहायड्रेटेड असतो, हम्म. कारण तुम्ही उन्हात पळताय, नंतर थंडी आहे, बरोबर. तुमचं शरीरही थकलेलं असतं. बरोबर. फक्त तुम्ही तुमच्या मेंटल स्ट्रेंथवरती स्वतःला पुश करत असता. हम्म. तर मला असं वाटतं की थोडंसं दमल्याचा इफेक्ट असेल, थोडंसं ब्रेन अच्छा. फटीग झालेला असेल, हम्म. थोडा केमिकल लोचा म्हणतो ना आपण, हो. तर तशा प्रकारचाही थोडाफार होत असेल. बरोबर. आणि कितीही आपण जरी खात राहिलो, ते अगदी 10 किलोमीटरला तुम्हाला बनानास देतात, ऑरेंजेस हो. देतात, बिस्किट्स, कुकीज, सँडविचेस, मॅगी, चहा सगळं देतात. अच्छा. पण तुम्ही पळत असताना एका लिमिटच्या पलीकडे ते खाऊ खाऊ शकत नाही. शकत आणि नाही. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही खाता ते सगळं हीट प्रोडक्शन मध्ये बरोबर. निघूनही जातं. हम्म. तर मला वाटतं ह्या सगळ्याचा इफेक्ट आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं लोनलीनेस, हा. की आजूबाजूला कोणीच कोणीच नाहीये. तो जो बरोबर. फील आहे ना, तो काही लोकांना स्केरी वाटू शकतो. अच्छा. आणि त्याच्यामुळे हे होऊ शकतं. दृष्टीभ्रम होऊ Yes. शकतो. मॅम तुम्ही एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा केलेल्या आहेत. रनिंग कम्युनिटी याचा जर याबद्दल जर बोलायचं झालं तर रनिंग कम्युनिटीमुळे तुम्हाला काय मिळालं असं वाटतं?
एक तर खूप छान सपोर्ट मिळतो. म्हणजे हं. कुठलीही स्पर्धा समजा करायची ठरवली, तर मी जेव्हा कॉम्रेड्स ठरवलं किंवा बॉर्डर ठरवली, तर ज्यांनी ती स्पर्धा केलेली असते, हं, हं. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांना पर्सनली जाऊन भेटतो किंवा टेलिफोनिक कम्युनिकेशन ओके. करतो, की ह्याच्यामध्ये काय-काय डिफिकल्टीज आहेत. कारण इथे बसून बॉर्डर रेस कशी असेल, हे इमॅजिन करणं करणं हे अशक्य आहे. काही बरोबर. अशक्य नाही. आणि अगदी व्हिडिओज जरी हो. बघितले, तरी जो माणूस त्या प्रोसेसमधनं गेलाय, तो जितक्या छान प्रकारे आपल्याला सांगू शकेल, तितकं बरोबर. कोणीच नाही सांगू सांगू शकेल. शकत. बरोबर. तर त्याच्यामुळे माझे 2 सीनियर रनर्स होते. तर त्यांनी मागच्याच वर्षी म्हणजे जेव्हा मी भाग घेतला त्याच्या आदल्या वर्षी 100 किलोमीटरची रेस केली होती. अच्छा. तर मी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्याकडनं सगळं लिहून घेतलं, की ओके. काय-काय डिफिकल्टी असतात आणि ते इतके थरली सगळी माहिती देतात ना, अच्छा. की म्हणजे त्यांच्या डोळ्यातून जसं संजय सगळ्या त्या युद्धातनं काय-काय झालं ते सांगायचे. सांगत होते. तसं बरोबर. त्यांच्या डोळ्यातून आय कुड सी द एंटायर पाथ किंवा कुठे डिफिकल्टी आल्या, कशा प्रकारच्या त्या रेसेसमध्ये चॅलेंजेस असतात. हे सगळं इतकं छान डिस्क्राईब करतात. म्हणजे काय खावं, काय हं. नाही खावं, शूज कुठले वापरावे आणि ओके. काही गिअर्स बाबा आता तिथेच हे येतात वादळी वारे वारे. ओके. आणि हां. ती माती सगळी नाकातोंडात, बरोबर, डोळ्यात बरोबर. जाते. मग तो असा पार्ट कव्हर करणारी कॅप वापरायला लागते, जी ओके. आपल्याला सनबर्न पासून प्रोटेक्ट करते. अच्छा. मग त्याला असं पण कव्हर असतं आणि असं पण कव्हर ओके. असतं आणि शिवाय गॉगल्स असतात. हं, हं. बर्न होऊ नयेत म्हणून स्लीव्हज. म्हणजे एवढी प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट, की शूज हे असेच वापरा अच्छा. किंवा स्लीव्हज अशा वापरा, सन प्रोटेक्शन हेच वापरा, गॉगल्स हे वापरा. ओके. ही इतकी सुंदर माहिती ते देतात आणि हं. एकमेकांना मदत करणे, म्हणजे ना की एकमेकांचे पाय खेचणे. बरोबर. अशी खूप चांगली. आणि अजून एक, मी इतके वर्ष आता रनिंग करतेय, मला बरेच जण विचारतात, हं. की तुम्हाला कधी वाईट अनुभव आले का? कारण ओके. आमच्या रन्स ह्या सगळ्या रात्री असतात हो, बरोबर. आणि 100 पुरुषांच्या मागे कुठेतरी 10 किंवा 12 महिला असतात. हं. तर तुम्हाला कधी वाईट अनुभव आला का? तर मी खरंच टचवूड सांगते, इतक्या रेसेसमध्ये मी पडले, हं. पण एक रनिंग करणारा पुरुष, दे आर थरली जेंटलमन. म्हणजे अच्छा. इतके मदत तर करतात, तुम्हाला मॉरली बूस्ट करतात, इमोशनली बूस्ट करतात. समजा तुम्ही असं एकटे पळतायत, ते तुम्हाला कंपनी देतात, की अच्छा. मॅडम तुम्ही एकटे पळताय, तुमच्याबरोबर कोणी नाहीये, मी तुमच्याबरोबर थोडा वेळ थांबतो. पण ओके. चुकून सुद्धा कधी वाईट नजरेने बघणं, बॅड टच कधीच अच्छा. एक्सपिरियन्स नाही. म्हणजे आपल्या ओके. रस्त्यावरची लोकं हे सगळं करतात. पण रनर कम्युनिटी आणि रनिंग जे करणारे ओके. पुरुष आहेत, मला तर वाटतं सगळ्या जगातल्या सगळया पुरुषांनी रनिंग चालू करावं आणि सगळा जग असाच व्हावा. हे म्हणजे ओके. खरंच एक त्यांच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे. अच्छा. तुम्ही जसं मॅम आत्ता म्हणालात, की 100 पुरुषांच्या मागे एक 20-30 महिला धावताना आपल्याला दिसतात. तर मग ह्याच्याशीच जोडून असा प्रश्न आहे, की महिलांसाठी रनिंग हा सगळ्यात बेस्ट व्यायाम असू शकतो का? बेस्ट असं नाही म्हणणार, पण हं. वन ऑफ द बेस्ट असं म्हणता येईल. ओके. कारण प्रत्येक महिलेची किंवा पुरुषाची शारीरिक ठेवण थोडी वेगळी हं. असू शकते. हं. त्यांना काही आधीचे मेडिकल डिसऑर्डर्स असतील हं. किंवा आधीची काही हिस्ट्री असेल. ओके. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला रनिंग जमेल आणि मला असं वाटतं आपण जो एक्सरसाइज करतो तो एन्जॉय करता आला पाहिजे. हां, म्हणजे बरोबर. मी रनिंग करते म्हणून तुम्हाला रनिंग आवडेल असं काही कंपल्सरी बरोबर, नाहीये. बरोबर. हां, डेफिनेटली धिस इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. हं. पण काही लोकांना सायकलिंग आवडतं, हं. काही लोकांना जिम आवडतं, अच्छा. काही लोकांना योगा आवडतो. सो मला असं वाटतंय आपल्याला जो आवडेल तो एक्सरसाइज करावा. ओके. डेफिनेटली रनिंगमुळे तुमची कार्डिओ ॲक्टिव्हिटी खूप छान होते. त्यामुळे तुमची हृदयाची हेल्थ किंवा ओके. तुमची लंग्स कपॅसिटी ही छान डेव्हलप होते. हं, हं. तुमच्या बाकीचे सुद्धा म्हणजे बोन, मसल ह्याच्या सगळ्या स्ट्रेंथ चांगल्या डेव्हलप होतात. ओके. वेट लॉससाठी उत्तम आहे. हं. मसल बिल्डिंगसाठी खूप छान आहे. हं. पण सगळ्यांनी तेच करावं असं नाहीये. तुम्हाला ओके. जो जमेल तो आणि तुम्हाला जो आवडेल तो एक्सरसाइज करावा. एक्सरसाइज एक कन्सिस्टन्सी जर तुम्ही त्यात ठेवली, हं, हं. तर त्याचे रिझल्ट्स मिळतात. मग ओके. लेट इट बी रनिंग, लेट इट बी जिम, लेट इट बी एनिथिंग ओके. जो तुम्हाला आवडतो. अच्छा. फक्त त्याच्यात रोजच्या रोज करणं ओके. हा सातत्य एक हवं. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अच्छा. कुठलाही करा, आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस तरी करायला पाहिजे करायला पाहिजे. आणि 7ही ओके. दिवस केलात तर मग काय डिस्टिंक्शनच चांगलंच नाही. आहे. ओके. आणखी एक प्रश्न असा आहे मॅम, की रनिंगसाठी वय हा अडथळा आहे का? कारण बरेच आपण असे गैरसमज असतील किंवा समज हं. आपण बघतो, की खूप जास्त रनिंग केल्यामुळे गुडघे तुमचे दुखतील किंवा गुडघ्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतील वगैरे असं लोक म्हणतात. बरोबर. मग हे कितपत खरं आहे? आता माझ्या स्वतःच्या बाबतीत मी तुम्हाला जसं सांगितलं, की हं. मी सुरू केलं तेव्हा मी 37-38 वर्षांची होते हो. आणि मला कुठलीही रनिंगची हिस्ट्री हिस्ट्री नव्हती. नव्हती. पहिल्यांदाच ओके. मी रनिंग सुरू केलं आणि साधारण गेल्या 8 ते 9 वर्षात मी असंख्य स्पर्धा आणि असंख्य किलोमीटर अंतर पार केलंय. हं. तर मला वाटत नाही, की एज हा त्याला काही असा अडथळा निर्माण करणारा फॅक्टर आहे. ओके. आता मी जेव्हा कॉम्रेड्सला गेले होते किंवा ह्या सगळ्या ज्या अल्ट्रा रनला जाते, चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी वयस्क पुरुष आणि स्त्रिया
अतिशय सुंदर प्रकारे ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्याची हम्म. तयारी करतात आणि दिलेल्या कट ऑफ मध्ये त्या छान प्रकारे पूर्ण करतात ओके. आणि खूप एन्जॉय करतात. अच्छा. तर असं मला नाही वाटत की काही एज हा फॅक्टर आहे. आता आम्ही कॉम्रेड जातो तिथे बघतो की 86 वर्षाचे आजोबा बापरे. आमच्या साईडला पळत असतात. म्हणजे बर. आमचं वय काय आणि त्यांचं वय काय, पण ते व्यवस्थित 90 किलोमीटर अंतर पळून पार करतात. सो एज हा हा काही काही फॅक्टर फॅक्टर होऊ आहे शकतो. असं ओके. मी ते बघितल्याच ठरवलं की एज इज जस्ट द नंबर. ओके. इफ यू वॉन्ट टू स्टार्ट रनिंग, कधीच उशीर झालेला नाहीये. अच्छा. यू कॅन ट्राय राईट नाव. ओके. म्हणजे महिलांनी सुद्धा असं काही मनात ठेवायची गरज नाही की आपलं वय वाढलंय आणि आपण आता हे सुरू करू शकत नाही. आणि आणखी एक मॅम असं आहे की वाढत्या वयानुसार हाडांची जी झीज होते विशेषतः महिलांमध्ये, ती रनिंगमुळे कमी करता येऊ शकते किंवा रोखता येऊ शकते का? स्पेशली ज्या 35 प्लस गर्ल्स किंवा लेडीज आहेत, हम्म. तर थोडं पेरीमेनोपॉज, मेनोपॉज म्हणजे बरं. जेव्हा आपलं ओव्हरीचं फंक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं बरोबर. आणि यूथ हॉर्मोन म्हणजे इस्ट्रोजन जो आपल्या बॉडीतला असतो हम्म. तो वीन व्हायला लागतो. मग जसं इस्ट्रोजनचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होणार, तर थोडी आपली हाडं ठिसूळ होणं, कारण कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन आणि डिपॉझिशन ओके. हे दोन्ही थोडंसं मंदावतं. मग आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, स्पेशली वेट बेअरिंग, ओके. जसा रनिंग आहे, हो, हो. जॉगिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे, ओके. ज्याच्यामध्ये त्या बोन्सवरती प्रेशर आहे. प्रेशर किंवा तो एक प्रकारचा एक ट्रॉमा होतो, हम्म. तर तो आपल्याला त्या बोन्समध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन आणि डिपॉझिशन ह्या ओके. दोन्ही गोष्टीला मदत करतो. अच्छा. तर त्यामुळे अशा महिलांमध्ये जर थोडेसे वेट बेअरिंग एक्सरसाइजेस केले तर ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेंट पण करता येतं ओके. किंवा असेल तर ते थोडंसं क्युअर सुद्धा करता येतं. पण अच्छा. त्याच्याबरोबर थोडे कॅल्शियम, व्हायटॅमिन D3 हम्म. सप्लिमेंट्स, प्रोटीन सप्लिमेंट्स हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. अच्छा. मॅम, आता ज्या महिलांना आपण रनिंगमुळे किती फायदे होतात ते पाहिलंच, पण आता ज्या महिलांना समजा धावायला, रनिंग करायला सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप जर एखादा सल्ला द्यायचा झाला तर तुम्ही तो काय द्याल? आधी सगळ्यात पहिल्यांदा बघा की तुमचा बेसिक फिटनेस काही आहे का? म्हणजे ओके. ह्याच्या आधी तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी, व्यायाम केलीये का? हा करताय का? हम्म. कारण मी रनिंग सुरू केलं, पण त्याच्या आधी मी बरेच वर्ष एक्सरसाइज डेली करत. एक्सरसाइज करत होते. कारण 2009ला माझी प्रेग्नन्सीमध्ये 30 kg वेट गेन झालं होतं. ट्विन ओके. प्रेग्नन्सी होती अच्छा. आणि मी आता माझं 50 वेट आहे. ओके. तेव्हा साधारण 80-85 वेट होतं माझं. अच्छा. तर तो वेट कमी करायचा ह्यासाठी मी डाएट आणि एक्सरसाइज सुरू केला आणि रनिंग हे मी 2017ला म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यानंतर एक 8-9 वर्षानंतर सुरू केलं. पण ओके. मी डेली वर्कआउट काही ना काहीतरी करत होते. करतच होता. त्यामुळे ओके. मला रनिंग सुरू करायला काही अवघड नव्हतं. हम्म. आता समजा मी काहीच केलं नाहीये आणि माझं वजन समजा 90 ओके. किलो आहे, तर इमिडिएटली मी रनिंग नाही करू शकणार, अच्छा. कारण मला एक तर बेसच नाहीये बरोबर. आणि ऑलरेडी मी ओव्हरवेट किंवा ओबीज आहे. तर पहिल्यांदा हे बघा की तुमचं वेट हे नॉर्मल रेंजला आहे का आणि तुम्हाला एक बेसिक थोडा फिटनेस लेवल आहे का ओके. किंवा तुम्हाला त्याची सवय आहे. हम्म. अशा रेंजला जर तुम्ही असाल तर तुम्ही वॉक, जॉग अशी सुरुवात करा. ओके. म्हणजे एक 100 मीटर पळायचं किंवा जॉग करायचा, वॉक करायचं परत 50 मीटर आणि हळूहळू 100चं 200 किंवा अच्छा. 200चं 500, 1 अच्छा. किलोमीटर असं ग्रॅज्युअली वाढवत जायचं. ओके. कारण मी पहिल्या दिवशी उठले आणि 100 किलोमीटर पळले असं नाही झालं. ओके. ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. जसं आता बाळ जन्मल्यानंतर मान बरोबर. आधी पकडतं, मग टर्न होतं, मग बरोबर. हळूहळू क्रॉल करतं, चालतं. तशीच ही प्रोसेस आहे. त्याला असं इन्स्टंट रिझल्ट असे नाही अपेक्षा ओके. ठेवायची. थोडंसं त्याला वेळ द्यायला लागतो, कारण पळणं ही खूप डायनॅमिक प्रोसेस आहे हम्म. आणि तुम्हाला जर त्याची सवय नसेल तर थोडा थोडा वेळ देऊन मग ते तुम्ही हळूहळू तुमचा स्टॅमिना बिल्डअप करू शकता. ओके. सो बेसिकली पहिल्यांदा हे बघा की तुम्ही काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करताय करताय. आणि मग त्याचं कन्व्हर्जन तुम्ही रनिंगमध्ये करा. तुमचा वेट हा एक मोठा इश्यू आहे. अच्छा. कारण तुमचं जर वेट खूप जास्त असेल हम्म. तर अशा लोकांना मी थोडंसं वॉक जास्त करा, अच्छा. थोडा वेट लॉस करा. ओके. मॉर्बिडली ओबीज मधून ओबीज किंवा थोडं चबी ह्या रेंज पर्यंत अच्छा. चालेल. पण तुमची उंची समजा 155 सेंटीमीटर आहे, हम्म. म्हणजे मॅक्झिमम तुमचं अलाउड वेट तुम्हाला 55 किलो आहे ओके. आणि तुम्ही समजा 80 किलो आहात, म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे 30-35 किलो जास्त आहे. जास्त आहे. तर अशा जेंट्स किंवा लेडीजनी रनिंग सुरू करण्याच्या ऐवजी आधी थोडासा काहीतरी वर्कआउट करा, ओके. डाएट फॉलो करा, थोडं वेट नॉर्मल रेंजच्या आसपास येऊ देत आणि मग रनिंग करा. कारण काय होतं, लिटरली 30 किलोचं पोतं तुमच्या अंगावर आहे. हो. ते तुम्ही घेऊन पळणारा, बरोबर. हृदयावरती प्रेशर येणार, हो. तुमच्या मसल, जॉईंट, लिगामेंट सगळ्यावरती प्रेशर प्रेशर येणार. येणार. मग फायदे व्हायच्या ऐवजी त्याचे तोटे जास्त होऊ शकतात. अच्छा. तर त्यामुळे ग्रॅज्युअली आपण थोडं डाएट आणि तुमचं बेसिक वेट आणि फिटनेस हे सगळं बघून मग हळूहळू आपण प्रॉपर रनिंगला सुरू करू शकतो. अच्छा.
आपण सांगितलं की महिलांनी स्टेप बाय स्टेप रनिंग कसं सुरू करायचं. पण मॅम समजा एखादे पेरेंट्स आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलीला अल्ट्रा रनर बनवायचं आहे किंवा त्यांचं तसं एम आहे, त्यांचं तसं स्वप्न आहे. तर त्यांनी मग कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे? रनिंग म्हणजे फक्त रनिंग नसतं. हं. आता कारण आम्ही रनिंग करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे मसल, जॉइंट्स, लिगामेंट हं. सगळ्यावरती कंटिन्युअस स्ट्रेस, प्रेशर येत राहतं. हं. तर त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ पण आपल्याला चांगली ठेवायला लागते. ओके. मी उठले आणि 100 किलोमीटर पळले असं नाही आणि व्हायला. त्याच्यामध्ये मी काहीच व्यायाम न करता पळले बरोबर. असं नाही होत. ओके. आता जेव्हा मी तुम्हाला म्हणते, की मी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस रन करते. हं. बाकीच्या दिवशी मी काय करते? तर मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. ओके. मग एक दिवशी तुमची अपर बॉडी असेल, बॅक असेल, ओके. तुमची लोअर बॉडी असेल, कोअर असेल, हे सगळे आणि एक दिवस आम्ही असा देतो की क्रॉस ट्रेनिंग अच्छा. म्हणजे रनिंग सोडून एनिथिंग. ओके. मग तुमचं HIIT असू शकेल. आम्ही कधीतरी स्विमिंग करतो, कधीतरी सायकलिंग करतो, कधीतरी जाऊन बॅडमिंटन खेळतो, कधीतरी स्क्वॉश खेळतो. अच्छा. काहीही एनिथिंग अदर दॅन रनिंग. ओके. हां, एक दिवस पूर्ण बॉडीला फ्री ऑफ एनी स्ट्रेस. अच्छा. फक्त एक ॲक्टिव्हिटी. हं. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं व्हेरिएशन आणायला लागेल. हं. आणि मग ट्रेनिंग आणि डाएट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणं, आहार. अच्छा. तर प्रोटीन आपल्याला पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या लाँग रन करता. हं. तर ते सगळे मसल बऱ्यापैकी इंज्युअर्ड असतात, मायक्रो टेअर्स असतात त्याला. ओके. तर ते हील होण्यासाठी ॲडिक्वेट अमाउंट ऑफ प्रोटीन. आपल्या इंडियन फूडमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बरोबर. प्रोटीन खूप थोडंसं कमी कमी आहे. पडतं. हो. मग जेव्हा तुम्ही एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी करताय समथिंग लाइक अल्ट्रा रनिंग, हं. तेव्हा तर तुम्हाला नॉर्मल पेशंट किंवा नॉर्मल ॲथलीटपेक्षा ऑलमोस्ट 1.5 किंवा दुप्पट प्रोटीन इंटेक पाहिजे. पाहिजे. ओके. मग तुमचा आहार चांगला असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर मग तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 किंवा असे बरेच सप्लिमेंट. कारण ॲथलेटिक लेव्हलला जर तुम्हाला परफॉर्मन्स एक्स्पेक्टेड हं. असेल, तर तुम्हाला बऱ्याच सप्लिमेंट अदर दॅन धिस हे ओके. ॲड करायला लागणार आहेत आणि अच्छा. प्रॉपर एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमीमध्ये प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. अच्छा. कारण आता आम्ही हे करतोय, हे एक करमणूक हं. म्हणजे हे माझं प्रोफेशन नाही आहे. बरोबर. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. हो. माझं हॉस्पिटल सांभाळते, माझी फॅमिली सांभाळते आणि मी एक फिटनेस मेंटेन करण्यासाठी थोडं पळायचा प्रयत्न अच्छा. करते. ओके. मी फुल टाईमर रनर नाही आहे. बरोबर. पण ज्यांना प्रोफेशनली ते करायचंय, त्यांना खूप डेडिकेशननी आणि अच्छा. इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट्स सुद्धा खूप आहेत. हो. कारण साधे शूज बरोबर. आता आम्ही अगदी म्हणजे बेसिक शूज घेतो की जे हं, आम्हाला हं. अल्ट्रा रनिंग पर्यंत आम्ही एक 100 किलोमीटर अंतर क्रॉस करू ओके. शकू. हं, हं. पण तुम्हाला समजा त्याच्यामध्ये बक्षिसं मिळवायची आहेत किंवा हं. पोडियम फिनिश करायचा आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये नॅशनल लेव्हलला पोहोचायचं आहे, इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचायचं आहे. ओके. तर त्या प्रपोर्शनेटली तुमचे शूज, तुमचे वेअर्स ओके. हे सगळं त्या प्रपोर्शनेटली तुम्हाला इकॉनॉमिक सपोर्ट सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. शूजबद्दल तुम्ही बोललात मॅम. तोच एक प्रश्न होता महत्त्वाचा, की रनिंग सुरू करताना कोणत्या प्रकारचे शूज जनरली वापरले पाहिजेत आणि हे जे अल्ट्रा रनिंग वगैरे एक्स्ट्रीम ज्या स्पर्धा आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळे शूज असतात का? आणि त्यांनी खरंच फरक पडतो का? तुम्ही साधारण एक 5 किंवा 10 किलोमीटर अंतर पळणार असाल, हं, हं. तर असं काही स्पेशली डिझाइन शूजची काही गरज नाही आहे. ओके. मी माझे एक ब्रँडेड शूज हं, हं. हे 2019ला घेतले. ओके. आयर्नमॅन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा अच्छा. मी 42 किलोमीटर रेससाठी रजिस्ट्रेशन केलं. हं, हं. तोपर्यंतच्या सगळ्या स्पर्धा माझ्या अतिशय लोकल एक 1000 किंवा 1200 माझे शूज अच्छा. होते. ओके. ब्रँड सुद्धा मला माहिती नाही. मी त्या ओके. दुकानात जायचे आणि पळायचे शूज द्या, असं एवढंच सांगायचे. म्हणा. ओके. आणि जो काही तो माणूस माझ्या साईजचा शूज द्यायचा ते घालायचे आणि मी पळायचे. ओके. 21 किलोमीटरपर्यंतचं अंतर पळण्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं लागत नाही. ओके. हां, पण त्याच्या पुढे तुम्ही जाताय कारण 21च्या पुढे खऱ्या इंजुरी सुरू होतात. अच्छा. आणि ॲक्चुअल खऱ्या इंजुरी म्हणाल तर 50 किलोमीटरच्या पुढे. ओके. त्यामुळे तुम्ही अल्ट्रा रनिंगकडे जर जाणार असाल, हं, हं. तर चांगल्या क्वालिटीचे शूज हे अगदी तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना आपण, हं, हं. तशी आहे. कारण आपल्या काय झालंय सगळ्या रन ह्या टार रोडवर आहेत. ओके. आयडियली रन्स या ग्राउंड्सवरती व्हायला पाहिजेत. बरोबर. मग स्टेडियम रन्स पण असतात. अच्छा. आता 12 अवर्स स्टेडियम रन असते किंवा 24 अवर्स स्टेडियम रन असते. अच्छा. पण तो त्यांचा जो सरफेस असतो, तर तो लेस ट्रॉमॅटिक असतो. त्यामुळे तुम्ही जर त्या ट्रॅकवरती पळलात, हं, हं. तर ते अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की तुमच्या नीजला, तुमच्या बाकीच्या जॉईंट्सला ओके. कमीत कमी ट्रॉमा प्रेशर. होईल. ओके. पण तसे आपल्या इथे अवेलेबल नाही. हां, मग हां. तुम्हाला दिल्ली, बंगलोर, पुणे, मुंबई अशा ओके. मेट्रो सिटीजमध्ये ते अवेलेबल आहेत. अच्छा. तर त्याच्यामुळे ते आपल्याकडे म्हणजे त्याची सुविधाच नाहीये. ओके. आपण ट्रॅकबद्दल सांगितलं त्याच्यावरूनच एक प्रश्न आहे मॅम, की आपल्या भारतातले रनिंग रूट्स असतील किंवा ट्रॅक्स असतील आणि परदेशातले रनिंग रूट्स असतील, यामध्ये तुम्हाला मेजर काय डिफरन्सेस फरक जाणवतो?
ऍक्च्युली काहीच नाही. ओके. कारण आपल्याकडे आम्ही प्रॅक्टिस रनसाठी लवासा, लोणावळा, सातारा अशा जिथे जिथे हिली एरियाज होते सगळे आम्ही ते पादाक्रांत केले आणि तिथून मग आम्ही कॉम्रेड्सला गेलो. हिलची प्रॅक्टिस हा बेसिक अच्छा. विषय होता. रस्ते सेम आहेत, फक्त एक मेंटॅलिटी म्हणतो ना लोकांची, अच्छा. की तिथे आपण त्याच इव्हेंटला एक ओके. सण असं बघतो ओके. आणि इथे अजून एवढा अवेअरनेस नाही रनिंग अच्छा. विषयी. म्हणजे ओके. लोक तो असा एक न करण्याचा विषय किंवा फक्त हम्म. काहीच लोकांना ते जमणार आहे, अच्छा. आपल्यासाठी ते बनलं गेलं नाहीये, ओके. असा तो विषय आहे. पण रूट जर विचाराल देर इज Route- नो डिफरन्स. म्हणजे ओके. तिथे पळताना सुद्धा मला माझ्या साताऱ्याच्या प्रॅक्टिसची अच्छा. किंवा लवासाच्या रनची ही आठवण येते. टोपोग्राफिकली इट इज ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट. सेम. ओके. मॅम, आपण ट्रेनिंग बद्दल एवढी माहिती सांगितली, पण काही जणांकडून ओव्हर ट्रेनिंग होतं, म्हणजे जास्त ट्रेनिंग होतं. हे ओव्हर ट्रेनिंग होऊ नये म्हणून काय करता येईल आणि ओव्हर ट्रेनिंग कशा पद्धतीने होत असतं म्हणजे नकळतपणे? इव्हेंट एखादी आपण रजिस्टर करतो, जसं आता माझ्या बाबतीत पहिल्यांदा कॉम्रेड्सच्या वेळेस झालं होतं. मी 2017 पासून 2023 पर्यंत रेग्युलरली पळत होते. ओके. टचवूड अगदी साधे शूज वापरून सुद्धा मला कधीही इंजुरी झाली नव्हती. अच्छा. कॉम्रेड्सची प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॉपर मला नी इतका दुखायला लागला, म्हणजे ओके. मला पाय जमिनीवरती टेकता पण येत बापरे. नव्हता. ओके. चालणं तर दूरची गोष्ट. आणि मला त्याच्यात प्रॅक्टिस करायच्या होत्या. म्हणजे तेव्हा मला महिन्याला एक साधारण 300, 350, 400 असं किलोमीटर कव्हर करायचं. ओके. म्हणजे दररोज साधारण 30-35 किलोमीटर पळायचं होतं. तर पायच तुम्हाला जमिनीवर टेकवता येत नाहीये आणि तुम्ही चालणार कसं आणि पळणार का, पळणार तो कसं, तर बरोबर. दुसराच विषय. तर तेव्हा मला हे जाणवलं की मी खूप जास्त ओव्हर ट्रेनिंग केलं स्वतःला. ओके. मला जेव्हा कळत होतं की माझा पाय थोडासा सोर आहे, तर तिथं मला थांबायला पाहिजे थांबायला होतं. पाहिजे. सो लिसन टू युअर बॉडी. तुम्ही आता स्पर्धात पण बघता, कधी कधी इव्हेंट होतात, एखादा माणूस कोलॅप्स होतो ऑन द हो, स्पॉट, बरोबर. काही काही म्हणजे बरोबर. इव्हन दे लूज देअर लाईफ, हो. किंवा कोलॅप्स होतात, त्यांना CPR देऊन रिवाईव्ह करतात. सो ते छोटे छोटे सिग्नल असतात, तुमची बॉडी तुम्हाला देत असते की हे नाही आहे आता तुझ्यासाठी, ओके. नाही आहे, तू थांब. तर तिथे ऐकलं पाहिजे, अच्छा. कारण दिस इज नॉट द लास्ट रेस यू आर रनिंग. अजून पूर्ण आयुष्य पडलंय. हो, बरोबर. ह्या रेसमध्ये नाही समजा तुम्हाला पाय तसं यश आलं, तर नेक्स्ट next रेसमध्ये मध्ये तुम्ही हो, पिकअप घेऊ करू शकता. शकता. आणि बरोबर. लकीली आमचं काही प्रोफेशन नाही आहे ह्याच्यावरती, की हम्म. बाबा ह्याच्यात नाही आलं तर आता मला पूर्ण डिस्क्वालिफाय होणार, मला ऑलिम्पिकमध्ये एंट्री नाही मिळणार. त्या लेवलचं पण आपण स्वतःला एखादं बर्डन द्यायची गरज नाहीये. कारण असं असतं की आपल्याला एकतर रिकव्हरी नाहीये. ओके. आम्ही गायनेकॉलॉजिस्ट आहे, रात्री इमर्जन्सी आहे, झोप मिळते नाही मिळते, बरोबर. एखादा दिवस खूप स्ट्रेसफुल जातो, खूप साऱ्या सर्जरीज असतात, मग तुम्ही खूप दमलेले असता, त्यातच तुम्ही प्रॅक्टिस करता, रात्री तुम्ही 3ला उठता, 4ला उठता, 4 तास बरोबर. पळता, परत येता, घरचं बघायला लागतं. मला हो. ट्विन्स आहेत, 3 हॉस्पिटल आहेत, ते सगळं बरोबर. बघायचं. मग हे सगळं करत असताना कुठेतरी एक बॅलन्स पाहिजे, की बरोबर. बाबा ज्या क्षणी मला वाटतं की मी आज खूप टायर्ड आहे, नाही पळायचं. ओके. किंवा एखाद्या दिवशी असं वाटतं की पळताना की नाही, माझी बॉडी मला साथ देत नाहीये, ह्या रनला मजा येत नाहीये, थांबायचं. ओके. बस. अच्छा. कारण जर तुम्हाला एखाद्या ऍक्टिव्हिटी करताना एन्जॉय नाही होत आहे, तर त्याचा अर्थ आहे की ते नाही होत आहे बरोबर. बरोबर. मग त्याच्यासाठी स्मार्ट वॉचची पण गरज नाही. अच्छा. हो. म्हणजे स्मार्ट वॉच आता ऑब्व्हियसली आमच्याकडे सगळीकडे. हो, सगळ्यांकडेच आहे, बरोबर. पण त्याची सुद्धा गरज नाहीये. जस्ट लिसन टू युअर बॉडी. ओके. तुमची बॉडी इतकी स्मार्ट असते, ती तुम्हाला प्रत्येक क्षणाला सिग्नल देत असते. फक्त तो पिकअप करा, त्याला निग्लेक्ट करू नका, बिकॉज युअर लाईफ इज व्हेरी प्रेशस. हा. आणि त्या इंजुरीतनं मला रिकव्हर व्हायला जवळजवळ पुढे 1.5 महिना लागला. ओके. त्यामुळं ओव्हर ट्रेनिंगपेक्षा स्मार्ट ट्रेनिंग हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे असं झापड लावून बाबा करत राहा पेक्षा बाबा मी काय केल्याने मला चांगले रिझल्ट मिळतील, ह्याच्यावरती जास्त फोकस करावा. असला पाहिजे. ओके. मॅम, लॉंग टर्म रनिंगमुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात असं तुम्हाला वाटतं? एक मॉडरेशनमध्ये प्रत्येक गोष्ट केली ना, आता मी 10 वर्ष पकडू, 9 ते 10 वर्ष झाले मी पळतीये, पण जर प्रत्येक गोष्ट मॉडरेशन नाही, मी रोज उठते आणि पळतीये, नॉट गुड. कारण तुम्ही रस्त्यावरती पळताय, टार, इट्स लाईक अ सरफेस, लिटरली ते तुमच्या प्रत्येक जॉईंटला बंबार्ड करतं विथ लॉट ऑफ ट्रॉमा. तर तुम्ही त्याला रेस्ट द्या, ब्रेक द्या, तुमची रिकव्हरी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. एक 7 तासाची साऊंड स्लीप हे तेवढंच रिक्वायर्ड आहे तुम्हाला. प्रत्येक रनच्या आधी तुम्ही वॉर्मअप करता का? प्रत्येक रन झाल्यावरती तुम्ही स्ट्रेचिंग करता का? त्या थ्रू आउट रनमध्ये जे काही तुमच्या बॉडीतनं इलेक्ट्रोलाइट जातात ते तुम्ही रिप्लेनिश करता का? ज्या काही कॅलरीज जातात तेवढ्या तुम्ही रिप्लेनिश करता का? ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघायचं आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे लॉंग टर्मच्या दृष्टीने जर तुम्ही व्यवस्थित स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, एक मॉडरेशनमध्ये रनिंग करत राहिलात, आता हे बघा, असं काही प्रत्येकाला अल्ट्रा रनिंग करायला पाहिजे असं काही नाहीये. एक 5 किलोमीटर पळलं, 10 किलोमीटर पळलं, अमेझिंग एक्सरसाइज होतो.
इंजुरी प्रोन होत नाही काही, कारण 5 किलोमीटरनी काही होत नाही, ओके 10 किलोमीटरनी काही होत नाही. पण तुम्ही रोज उठलात आणि एक 30 किलोमीटर पळलात, हम्म. तर डेफिनेटली तुम्हाला कधी ना कधीतरी इंजुरी होणार. जर तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींची काळजी, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीन ॲडिक्वेट पाहिजे, मसल रिपेअर व्हायला पाहिजे, रेस्ट ॲडिक्वेट पाहिजे, बाकीचे स्ट्रेंथ ट्रेनिंग इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके मॅम आता जसं आपण सांगितलं की प्रोटीन किंवा हे इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपण जे रिकवर करणं गरजेचं आहे, तर ह्याच्याशीच संबंधित एक गोष्ट म्हणजे सप्लिमेंट्सबद्दल बरीच मतमतांतर आपण आजकाल सोशल मीडियावर बघतो. काही जण म्हणतात ते घेऊ नयेत, काही जण म्हणतात ते घेतल्यामुळे आपल्या किडनीजवरती वगैरे लोड येतो. तर ॲथलीट्स सप्लिमेंट घेतात. रनर्सने स्पेशली जर सुरुवात जर कोणी करणार असेल, त्यांनी सप्लिमेंट्स घ्यायची गरज आहे का? किंवा सप्लिमेंट्स किती महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या रनिंग कम्युनिटीमध्ये विचारलं? आता रनिंग सुरू व्हायच्या आधी आता मोस्टली माझ्याकडे जे सगळे लोक येतात 35-40 या रेंजमध्ये हम्म. असतात, तर मी त्यांना सांगते तुम्ही आधी सगळे तुमचे ब्लड चेक करून घ्या. ओके कारण असे काही लोक असतात की त्यांचं हिमोग्लोबिन रेंज बघितली की असते 8. ओके 8 हिमोग्लोबिनच्या माणसांनी पळायचं नाही, चालायचं पण नाही. ओके तर मी त्यांना सांगते तुमचं थायरॉइड, शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल हे सगळं सगळं check एकदा करा. बघून घ्या. कारण बरेचदा जिममध्ये इव्हेंट होतात, माणसं कोलॅप्स हो, होतात, बरोबर. कार्डियक अरेस्ट होतो. ते विदाऊट एनी इव्हॅल्युएशन ते जस्ट स्टार्ट इट. हां डाएट फॉलो होत नाही. ते जिम ट्रेनर सांगतात मारा मारा, होतंय हो, होतंय मग होतंय. काय. दे जस्ट पुश इट टू दॅट लेवल की जिथे तुम्ही गिव्हअप होता. बरोबर मग अशा लेवल आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर थोडं बेसिक इव्हॅल्युएशन करा. तर तुमचं सगळं ओके असेल ना, तुमचं डाएट परफेक्ट आहे, सप्लिमेंटची तशी गरज पडणार नाही. ओके आता स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन असतात तर हम्म. त्यांना तर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण अच्छा. एग्ज इज द वंडरफुल सोर्स ऑफ प्रोटीन. ओके तर तुम्ही भरपूर एग खाऊ शकता. चिकन खात असतील, फिश खात असतील, त्यांना प्रॉब्लेम येत नाही. बरोबर प्युअर व्हेजिटेरियनला तेवढा पॉवरफुल प्रोटीनचा सोर्स मिळत नाही. अच्छा आणि एक लिमिटच्या पलीकडे डाळ किंवा पनीर, अगदी हम्म. लो फॅट पनीर जरी तुम्ही खाल्लं हम्म. तर तुम्ही असं एक लादी भरून पनीर नाही खाऊ नाही होऊ शकत. शकत हां, बरोबर तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांना थोडंसं, आता तुम्ही एक 45 मिनिट्स वर्कआउट करताय, त्याला किती प्रोटीन लागेल? बरोबर नथिंग मच. हां, तुम्ही 42 किलोमीटर पळणार आहे किंवा एक 60 किलोमीटर पळणार आहे, त्याला मात्र जास्त प्रपोर्शनमध्ये प्रोटीन लागतं. मग त्या रेसेसच्या वेळेस जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर हां. तुमच्या आहारातनं तेवढा प्रोटीन मिळणं मिळणार शक्य नाही. नाहीये. ओके मग तुम्हाला थोडेसे प्रोटीन सप्लिमेंट घेण्याशिवाय अच्छा. पर्याय नाहीये. पण तुमच्या जर सगळ्या रेंजेस नॉर्मल आहेत, तुमचं कॅल्शियम चांगलं आहे, व्हिटॅमिन D3 चांगलं आहे, ओके लिपिड प्रोफाईल चांगलं आहे, तुमचं डाएट प्रॉपर बॅलन्स डाएट आहे, तर वेगळं सप्लिमेंट घ्यायची काहीच गरज नाही. ॲब्सोल्युटली नाही. अच्छा मॅम धावणे हे एक तुमच्यासाठी केवळ शारीरिक हालचाल नाही तर एक साधन आहे असं म्हणता येईल का? ॲक्च्युली माझ्यासाठी तर मेडिटेशन आहे. म्हणजे ओके. जेव्हा मी पळते तेव्हा ह्या जगापासून माझा संबंध ऑलमोस्ट तुटलेला असतो. अच्छा बरेच जण म्हणतात, अगं मी तुझ्या समोरनं पळत गेलो, मी तुला हाय केलं. हम्म. मी म्हणलं हां असेल, म्हणजे मला नाही माहिती. कारण मी माझ्या स्वतःमध्ये असते. तो माझ्याशी स्वतःचा चाललेला संवाद असतो आणि त्यामुळे मला वेगळं मेडिटेशन असं करायची काही गरज पडत नाही. ओके. आणि तो एक मी टाईम आहे. त्याच्यामध्ये मला कोणी डिस्टर्ब केलेलं मला आवडत ओके. नाही. ऑब्व्हियसली काही इमर्जन्सी आली, मी तो 1 सेकंदात फोन हम्म. उचलते आणि असेल तर मी तिथल्या इथे रन थांबवून घरी पोहोचते. ओके तो एक वेगळा पार्ट आहे. पण अदरवाईज त्यात काही म्हणजे माझा कुठला अडथळा येत नाही आणि तो माझ्यासाठी दिलेला वेळ आहे हम्म. आणि तो मी खूप एन्जॉय करते. त्यामुळे साधना हा शब्द अतिशय परफेक्ट होऊ शकेल. मॅम तुम्ही आयर्नमॅन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तो एक तुमचा चांगला एक्सपिरियन्स तुम्ही आता नुकताच सांगितलात. या आयर्नमॅन नंतर आता तुमचे काही पुढचे गोल्स आहेत का? रनिंग गोल्स आहेत का? भरपूर. अच्छा माझी बकेट लिस्ट अशी वाढत चालली आहे ओके आणि ॲक्च्युली आता 1 वर्ष मी थोडासा इव्हेंटपासून ब्रेक घ्यायचा विचार केलाय. माय किड्स आर इन 12th. ओके सो आय जस्ट वॉन्ट टू फोकस की त्यांचा हा जरा एक महत्त्वाचा फेज हां. थोडा छान प्रकारे पार व्हावा. ओके कारण इव्हेंट्स म्हणलं की नुसती इव्हेंट नसते, त्याच्या मागची 3-4 महिन्याची तयारी असते हम्म. आणि मग थोडंसं घरात दुर्लक्ष होणं किंवा त्या प्रॅक्टिसमध्ये थोडं जास्त वेळ जाणं हे मला थोडं असध्या नको आहे. तर ओके. त्याच्यामुळे मला आता खारदुंगला चॅलेंज आहे, अच्छा लेह मॅरेथॉन आहे, ओके सिल्क रूट अल्ट्रा आहे, अच्छा 100 मायलर म्हणजे हे ओके. माझं 100 किलोमीटर झालंय. पण 100 मायलर म्हणजे 160 किलोमीटर. अच्छा तर ते माझं पुढचं गोल आहे. पण ओके. मे बी आता हा 1 वर्ष ब्रेक घेऊन त्याच्या पुढच्या वर्षी मात्र डेफिनेटली आय विल ट्राय टू कम बॅक स्ट्रॉंगर. ओके त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि मॅम शेवटचा प्रश्न असा आहे की महिलांना तुम्ही
या रनिंग कम्युनिटीमध्ये येऊ पाहणाऱ्या किंवा रनिंग सुरुवात ज्यांना करायची आहे त्यांना एक संदेश जर द्यायचा झाला तर तो तुम्ही काय द्याल? महिला ह्या सगळ्यांसाठी खूप करतात. म्हणजे ओके. आपले नातेवाईक असतील, घरातली लोकं हं, असतील, हं. मैत्रिणी, शेजारचे, पाजारचे सगळ्यांसाठी अतिशय मनापासून गोष्टी करतात. स्वतःची तब्येत हा हं. अतिशय निग्लेक्टेड टॉपिक असतो त्यांच्या दृष्टीने हो. आणि त्याच्याकडे अवेअरनेस पण कमी आहे आणि दुर्लक्ष करतात. तर ओके. मला सगळ्यांना कळवळून सांगायचंय, की तुमची तब्येत ही सगळ्यात प्रायोरिटी आहे. हं, हं. तुम्ही छान राहाल, तुम्ही हेल्दी राहाल, तुम्ही फिट राहाल, तर तुमचे फ्रेंड्स असतील, तुमची फॅमिली असेल, तुमचे रिलेटिव्हज असतील, तुम्ही सगळे खूप छान प्रकारे तुमची लाईफ एन्जॉय करू शकता. हो. तर त्यामुळे तुमची हेल्थ हे टॉप प्रायोरिटी ही राहिलीच ओके. पाहिजे. तुम्ही बाकीच्यांसाठी करताय, त्यातलं 10% सुद्धा तुम्ही जर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली, तर आता आजकाल हे ओबेसिटी, पी-सी-ओ-डी हे हं. जे सगळे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतात, तर ते सगळं करायची गरजच पडणार नाही. थोडंसं डोळसपणे आपण काय खातो, किती प्रमाणात खातो, त्याची आपल्याला गरज आहे का? हे सगळं थोडं लक्ष ठेवायला पाहिजे. कारण आता इतके फूड डिफरंट क्विझिन्स अवेलेबल हं. आहेत बरोबर. आणि प्रत्येक वेळेस नाही म्हणणं हे हं. शक्य होत नाही. पण थोडंसं आपण आपल्या तब्येतीच्या विषयी, आपल्या हेल्थविषयी हे जागरूक राहायला पाहिजे. कॅन्सरचा विळखा वाढत चाललाय, हो. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम असेल, आपल्या गायनॅकला लवकरात लवकर कन्सल्ट करा. कुठल्याही गोष्टी अंगावर काढू नका. कारण आता आपण बघतो की खूप उशीर होतो कधी-कधी पोचायला हो. आणि मग फारशा ट्रीटमेंट मोडॅलिटीज आपल्याकडे काही राहत नाहीत राहत नाही. आणि बरोबर. स्पेशली आपल्याकडे खूप अवेअरनेस कमी आहे. घाबरून किंवा हं. कधी-कधी लाजून महिला डॉक्टरांकडे जात नाहीत. अच्छा. त्या गोष्टी लपवल्या जातात. तर तो एक भाग आपल्याला त्यांच्या डोक्यातनं काढला पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या तब्येतीला प्रायोरिटी देणं हं. ह्यासाठी त्यांना मोटिव्हेट केलं पाहिजे. अच्छा. मॅम खूप खूप थँक तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिलात आणि रनिंगबद्दल, रनिंग कम्युनिटीबद्दल, वेगवेगळ्या मोठ्या ज्या आपल्या देशात होत नाहीत, बाहेरच्या देशांमध्ये होतात, अशा वेगवेगळ्या मोठ्या रनिंगच्या स्पर्धांबद्दल आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत, आमच्या व्ह्यूअर्सना माहिती दिलीत. त्याबद्दल थँक सो मच. थँक यू सो मच. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. डॉक्टर शिल्पा दाते यांचा धावण्याचा हा प्रवास, एक अल्ट्रा रनर म्हणून त्यांनी सांगितलेली त्यांची आपली जर्नी तुम्हाला कशी वाटली, त्यातून तुम्हाला काय मोटिवेशन मिळालं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करू शकता. थँक्यू.